कदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संवारी. दुर्जनाचा संवार करण्याकरिता आणि भक्तांचं रक्षण करण्याकरिता माझा देव काय करत असतो? अवतार घेत असतो. भक्त प्रल्हादाला तर किती त्रास दिला हिरण्यकश्यपून, पण त्याच्यासाठी माझा देव अवतारला का नाही? सांगा, अवतारला का नाही? देव तारी त्याला कोण मारी. आणि मग नारायण 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 असं भजन करत असताना दुर्जन माणसाला देवाचं नाव सुद्धा आवडत नाही, आणि सज्जन माणसाला देवाच्या नावाशिवाय दुसरं काही चालत नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. साधू संतांच्या आयुष्यात नामाशिवाय दुसरं काही नाही. आणि दुर्जन माणसाला नाव आवडत नाही. हिरण्यकश्यपू भगवंताचं नाव त्याच्या कानी पडलं की त्याच्या मस्तकाची आळी हलायची, आणि मग तो नवीन नवीन प्रयोग करायचा आपल्या स्वतःच्या पोटी जन्माला आलेल्या पोराला, म्हणजे भक्ताला मारण्यासाठी. अरे भक्त प्रल्हाद सारखा भक्त जगात दुसरा नाही, एवढा अधिकार संपन्न भक्त प्रल्हाद आहे. पण त्यांनी मारण्यासाठी किती प्रयत्न करावे, पण माझ्या देवानं त्याला वाचवलं आहे. त्याचे काय प्रयत्न पुरणार आहे तो. आणि मग एक दिवस भजन करत असताना रागानं लालबुंद झाला हिरण्यकश्यपू, आणि तो आणि भक्त प्रल्हादाजवळ पोहोचला. हे पोरा, तुला सांगितलंय त्या देवाचं नाव घेऊ नको. अधर्म ज्या ज्या वेळेस वाढतो का नाही, त्या त्यावेळेस धर्माचं रक्षण करण्याकरिता, अधर्माचा नाश करण्याकरिता देव अवतार घेतो. तरी त्याचं भजन सुरू आहे. कोणाच्या जीवावर तू एवढ्या उड्या मारतोस? कुठं आहे तुझा देव? सर्वत्र आहे माझा देव. मग या खांबात तुझा देव आहे का? हो बाबा, या खांबात सुद्धा माझा देव आहे. रागाने लालबुंद झाला हिरण्यकश्यपू, तिथं गेला आणि लाता घालायला सुरुवात. दुर्जन तो लाथ मारी खांबावरी, ओ दुर्जन तो लाथ मारी खांबावरी, ओ दुर्जन तो लात मारी खांबावरी, दुर्जन तो लात